तो काही महिलांना इथं काहीतरी पूजेसाठी बोलवतो आणि नंतर त्यांच्या जे जोडीनं जे पूजेला येतील त्यांना बाहेर ठेवायचं आणि महिला सोबतच आतमध्ये पूजा करायची. चर्चा पांगली का इथं जरा या मंदिरामध्ये जरा वेगळेच काहीतरी काळे धंदे सुरू झाले. ती गोष्ट त्याच्या कानापर्यंत गेली होती आणि आमचं खच्चीकरण केलं. इथला पीए हाताशी धरून माझ्या विरोधात खोट्या नाट्या आरोप दाखल केले आणि मला कोरोनाच्या काळामध्ये 9 दिवस सेंटर जेल भोगायची वेळ आली. अशोक खरात याचे काळे कारनामे उघडकीस आल्यानंतर ज्या मिरगावमध्ये त्यांनी आपलं संस्थान उभं केलेलं होतं, एक मंदिर उभं केलेलं होतं, त्या गावातील ग्रामस्थ देखील आता आक्रमक झालेले आहेत. ग्रामस्थांच्या तीव्र भावना आहेत आणि ते आता ग्रामसभा घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करण्याच्या तयारीमध्ये आहेत. काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. आज तुम्ही एकवटलेले आहात, काय ही संतापाची भावना आहे? आम्हाला गावाला त्यांनी खूप मोठा त्रास दिला. इतका त्रास दिला का जो त्याच्या विरोधात जो आवाज उठविल त्याला त्याच्याकडे ते मंत्री अधिकारी लोक त्याचं खूप ऐकायचे. त्याच्यामुळं गावचे लोक त्याच्या विरोधात जायला घाबरायचे. जो त्याच्या विरोधात जाईल त्याच्यावर तो खोटे आरोप दाखल करून त्यांना जेलची सजा भोगायला लावायचा. वैयक्तिक मी पण त्याच्या विरोधात थोडासा एकदा 8-10 वर्षापूर्वी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्याचा एक इथला पीए हाताशी धरून माझ्या विरोधात खोट्या नाट्या आरोप दाखल केले आणि मला कोरोनाच्या काळामध्ये 9 दिवस सेंटर जेल भोगायची वेळ आली. त्याच्यामुळं माझ्यावर जो वेळ आली ती वेळ सगळ्या गावांनी बघून सगळे लोक घाबरायचे की नको याच्या विरोधात जायला. काय केलं होतं ना तुमच्यावर अशी वेळ आली? आम्ही तिथं स्वयंसेवक म्हणून काम करायचो. तर एक 4-5 वर्ष आम्ही तिथं मंदिराचं एक देवस्थान, एक श्रद्धास्थान भगवान शंकराचं आहे म्हणून आम्ही तिथं स्वयंसेवक म्हणून काम करायचो. तर आम्हाला त्याचे काही काळे धंदे दिसायला लागले. तिथं दर्शनाला जाताना पहिला मान महिलांना असायचा, नंतर पुरुषांना दर्शन झालं तर झालं, नाही तर नसायचं आम्हाला. आणि त्याचे दुसरे पण काही असे काळे धंदे थोडे थोडे लक्षात आले म्हणून आम्ही तिथं जायचं बंद केलं. म्हणून मग तो जो कोणी त्याच्या विरोधात आवाज उठविल त्याला तो त्रास द्यायला. तुम्ही आवाज उठवला म्हणजे तुम्ही काय केलं होतं? आणि आता जे प्रकरण उघडकीस येत आहेत, जे व्हिडिओ असल्याचं समस्या आहे, त्याबद्दल तुम्हाला कधी माहिती मिळाली? त्याबद्दल आम्हाला एक 4-5 वर्षापूर्वी अशी माहिती मिळाली होती की तो काही महिलांना इथं काहीतरी पूजेसाठी बोलवतो आणि नंतर त्यांच्या जे जोडीनं जे पूजेला येतील त्यांना बाहेर ठेवायचं आणि महिला सोबतच आतमध्ये पूजा करायची. अशी कोणती पूजा आहे की ती फक्त महिला सोबतच केल्या जाते? असा प्रकार आमच्या निदर्शनात आला होता, ऐकण्यात आला होता. म्हणून आम्ही तो. पण तुम्ही काय केलं होतं त्यावेळेस? आवाज उठवला म्हणजे काय केलं? आम्ही जरा चर्चा पांगली का इथं जरा या मंदिरामध्ये जरा वेगळेच काहीतरी काळे धंदे सुरू झाले. ती गोष्ट त्याच्या कानापर्यंत गेली होती आणि आमचं खच्चीकरण केलं. पण मग तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही म्हणतात, काय कारणामुळे जेलमध्ये टाकलं? त्यांनी आमच्यावर खोटा आरोप केला होता. लाईटीचे पोल आणि तारा चोरण्याचा खोटा आरोप केला होता आणि त्यावेळेस तो खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी MSCBचे अभियंता हर्षल मांडगे यांना फोन केला. त्यांना बोलून घेतलं की या माणसांवर तुम्ही एक खोटा आरोप दाखल करायचा आहे आपल्याला. ते म्हणे साहेब असा खोटा आरोप दाखल करता येणार नाही. तर त्यांनी त्यांना प्रेशराईज केलं, मी तुझी बदली करील, असं करील तसं करील. तो याला आमच्यावर आरोप करण्यासाठी भाग पाडलं आणि वावी पोलीस स्टेशनला आरोप दाखल करण्यासाठी गेले. तर तिथं API होते रणजित गलांडे, त्यांनी पण साहेबांना कॅप्टन खरातला विरोध केला होता की साहेब असं काही पण खोटं करता येणार नाही. तरी पण त्यांना प्रेशराईज करून आमच्यावर तो आरोप दाखल करण्याचा प्रयत्न केला. आता काय मागणी तुमची? आमची मागणी अशी आहे की याला 100% जन्मठेपच झाली पाहिजे. हा परत सुटला नाही पाहिजे आणि हा जर सुटला तर आजूबाजूला परत याच्यासारखे भोंदूबाबा तयार होणार. सगळ्यांना माहिती होणार की एवढा मोठा हस्ती होती, एवढ्या मोठ्या मंत्र्यांशी, एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांशी जर त्याची ओळख होती तरी तो घरी आला तर आपण केल्याने काय होणार आहे? असा प्रकार इथं आजूबाजूला होऊ शकतो. तुम्ही ग्रामस्थ एकवटलेत, ग्रामस्थांची काय मागणी? मागणी काहीच नाही. असाच तरास आता एक भाऊ गोल्डे म्हणून आहे. तिने त्यांची म्हणजे कुठे तेच बोलतो. काय आम्ही 2017 पूर्वी तिथं त्याच्या शेजारी जागा घेतली होती विहीर खोदण्यासाठी. तर आमचे व्यवहार त्यांनी बंद पाडले. 3 वर्ष व्यवहार बंद होते आणि ज्या वेळेला आम्ही खरेदीला गेलो त्यावेळेला एक गुंड आला आणि तो जमीन विकणारा होता. त्याला लाथाबुक्क्यांनी मारलं. तो कोण होता हे मला माहित नाही, पण आमच्या समक्ष मारलं. माझ्या संग एक सुदाम किसन हिंगे म्हणून जमीन कोणाची होती? जमीन ते घेणाऱ्याची, आम्ही त्याची जमीन घेत होतो. तुम्ही घेत होते? हो. त्यांनी घेऊन न द्यावं म्हणून मी त्याचा मानसपुत्र आहे म्हणे ती जमीन तुम्हाला घेता येणार नाही, विकता येणार नाही. त्याला म्हटले, आम्हाला नाही काही म्हटला तो, आणि त्याला लाथाबुक्क्यांनी मारलं. पण ती जमीन आता कोणाची आहे? जमीन मी घेतली त्याच्यानंतर 2020 साली माझा व्यवहार झालाय तो. मी 2 गुंठे जागा घेतली तिथं आता. पण मग जमिनीचे व्यवहार पण होऊ देत नव्हता तो? हो नव्हतं ते. तहसीलकडे गेलो आम्ही, ते पण खरेदी होणार नाही तुमची. झालेले व्यवहार आहे ना रद्द त्याने किती जमिनी जागा इथे जमवलेल्या आहेत? इथं ते नाही, मला निश्चित नाही सांगता येणार. काय इथे किती त्याने संपत्ती जमवली?
55 ते 60 एकरच्या आसपास जमीन घेतलेली आणि एखाद्याची खरेदी जर झाली तो हा अधिकची रक्कम देऊन रातोरात ती चेंज करून त्याच्या नावावर करून घेत होता. आणि जे हरिजन समाजाचे 99 वर्षाच्या कराराच्या जमिनी त्याच्या खरेद्या होत नव्हत्या. अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या खरेद्यांसाठी काय लागल ती पूर्तता करून त्यांनी त्याच्या नावावर कमी त्याची बायको आणि त्याच्या नावावर उतारे निघतात इथे. आता आम्हाला म्हणजे आसपासच्या लोकांना भीती वाटतं का आमच्या जमिनी तो बळकावतो का काय. त्याच्यामुळं अशा माणसाला आहे ना परत या जगात नकोच आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आमचे संताप आहे. जे मंदिर आहे त्या मंदिराबाबत तुमची काय भावना आहे, तुमची मागणी काय आहे? मंदिराबाबत असं आहे आता जे काय झालंय ते अख्खे जग जाहीर झालेलं आहे. ते काय असं झाकून राहिलेलं नाही किंवा दाबून राहिलेलं नाही. पण आता जे समजा आपले भगवान शंकर आहे तर ते देवादी देवे तर त्यांची पूजा आरती जे काय आहे तर ते आता आमच्या म्हणजे अख्ख्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे गावाच्या काही याच्यावर राज्य सरकारने म्हणजे लवकरात लवकर कारवाई करून आणि जी भगवान शंकराची पूजा आरती असते तिला राज्य सरकारने माणसं नेमावं किंवा गावाच्या ताब्यात द्यावा. त्याला गाव तिची पूजा आरती करील एक भगवान म्हणून करायला तयार आहे. आमच्या गावचे लोक सर्व ग्रामस्थांचा विचार झाला तर एक मंदिर म्हणून तिकडे जायला तयार आहे. ते मंदिर एक तर ग्रामस्थांच्या ताब्यात द्या किंवा राज्य सरकारने त्याच्यावरती काहीतरी कारवाई करून कारण ते मंदिर आहे काय आपलं ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची त्याच्यावर हे तर ते राज्य सरकारने ते त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेऊन त्याला पूजा कोणी करायची काय कोणी करायची हे लवकर कोण तिथे पूजाविधी कोण करत होतं? तिकडे एक ते बाहेरचे गुरु राहायचे ते आम्ही कधी जातच नव्हतं त्या मंदिरामध्ये. शक्यतो आम्ही कधी जायचो एक उदाहरणार्थ आपले महाशिवरात्र आणि हे श्रावण महिना त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कधी जात नव्हतं कारण आम्हाला हे थोडेसे असे धंदे लक्षात आल्यानंतर आम्ही तिकडे ते आधी जायचो 8-10 वर्ष. त्याच्यानंतर आम्ही इकडे शंकराचं मंदिर गावात नव्हतं पाडलं तिकडे आमच्या गावाने अख्खीने एकत्रित येऊन शंकराचं मंदिर बांधलं आणि मग आम्ही इकडेच बाया पूजा आरती करायच्या. गावात प्रवेश देणार कसं काय देऊ अशा व्यक्तींना प्रवेश देणं योग्य वाटतं का तुम्हाला तरी योग्य वाटतं का? म्हणजे अशोक खरंच जर इथे पुन्हा मंदिरात आला जामिनावर सुटला किंवा काही कारणाने आला तर तुम्ही त्याला प्रवेश देणार नाही? नाही देणार. अख्खं गाव एकत्रित आम्ही जाऊन आणि त्यांना विरोध करणार. राज्य सरकार म्हणजे आम्ही त्याचा निषेध करणार त्या गोष्टी. आज ग्रामसभा होणार होती अशी माहिती होती पण मग काय झालं ग्रामसभा? आता ग्रामसभा होणार आहे. आता ग्रामस्थ गोळा होईल ना तर ग्रामसभा घेऊन त्याच्यावर बोलतील ग्रामसभा काय पुढलं हे मंदिराचे 2-3 दिवस मंदिर बंद आहे. फक्त हे मंदिरात काहीतरी लवकर शासनाने करून मंदिर एक तर गावच्या ताब्यात नाही तर तुझं काहीतरी पूजा झाली पाहिजे. 2-3 दिवस पूजा आरती मंदिर बंद आहे पूजा आरती चालू झाली पाहिजे देवाची. जे तिने फार्म हाऊस उभारले एवढी माया गोळा केलेली आहे ती सगळी लिगल आहे अनधिकृत आहे काय माहिती आपल्याकडे? तुम्ही उपसरपंच आहात गावात. मला त्या गोष्टीचं काहीच म्हणजे माहित नाही. पण आमच्या गावातील ग्रामस्थ महाशिवरात्र असेल किंवा श्रावण महिना असेल त्यावेळेस जात असायची. पण मग आता त्या मंदिराची जर अशी विटंबना केलेली आहे त्यामुळे आमच्या गावकरांची इच्छा आहे का ग्रामसभा लावून ते मंदिर आमच्या गावाच्या ताब्यात द्यावं एवढीच इच्छा आहे पूजा अर्चासाठी. आणि बाकीची मग त्याची जी प्रॉपर्टी मिळवलेली आहे किंवा त्यांनी काय केलेलं आहे ते प्रॉपरली ते गव्हर्नमेंटने जमा करून घ्यावा. मंदिर फक्त गावाच्या ताब्यात द्यावा आणि त्याची विटंबना होणार नाही याची काळजी आम्ही गावकरी घेऊ. आपण बघतोय हे सर्व ग्रामस्थ आहेत. ग्रामस्थ आक्रमक झालेत. जे मंदिर होतं ज्या मंदिरामध्ये केवळ महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवारी ग्रामस्थ जात होते तशी दमदाटी तो इथल्या भाविकांना नागरिकांना करतो. त्यामुळे मंदिर पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावं आणि यापुढे अशोक खरात याला मिरगावमध्ये प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी यांनी केलेली आहे. या संदर्भात ग्रामसभा ते बोलवणार आहेत आणि ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे. कॅमेरामन किरण कडारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा मिरगाव सिन्नर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.